काय चाललंय? उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोयस? अरे काय झालं? वेडा आहेस का तू? आणि काय रे, तुझी आई सांगत होती की तू अभ्यासासाठी फॉरेनला जाण्यात इंटरेस्टेड नाही आहेस. अरे राकेश बेटा, आयुष्य खूप मोठं आहे राजा. अजून बऱ्याच चांगल्या आणि वाईट अनुभवातून तुला जायचंय, शिकायचंय. स्वतःला असं एवढ्यात असं बंद करून घेऊ नकोस. अरे आणि काय तुला एवढ्यात जायचं नाहीये. आत्ता फक्त फॉर्म्स भरायचे. कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून तिकडे जायला 6 महिने लागतील. तोपर्यंत मन बदलूही शकतं. मन काय एका रात्रीत बदलतं. प्रिसाइजली. आयुष्य पुढे चालतच राहणार. आणि आपण ते कसं आणि किती ग्रेसफुली जगतो ते महत्वाचं असतं. माझा मुलगा मला उच्च शिक्षित व्हायला हवाय. अरे पुढे सगळं तुलाच सांभाळायचंय. पण पप्पा मीच का? आपला सागर आहे ना. तुम्हालाच सांभाळायचं. आणखीन एक गोष्ट तुला सांगायची होती. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत एवढा हळवा राहू नकोस. अरे आपल्याला जे मिळायला हवं ते मिळालं तर मिळणारच, आणि मिळायचं नसेल तर मिळणार नाही, इतका साधा अप्रोच ठेव. ह्या असल्या बारीक सारीक गोष्टीने स्वतःवरती परिणाम करून द्यायचा नसतो. पण करिअर किंतु परंतु नाही. जे मिळायला हवं ते मिळवणारच, असा अप्रोच असावा. असाच हसत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखाना स्थान आहे. माझा मुलगा असा कुठेतरी कोपऱ्यात दुःखात बसलेला मला आवडणार नाही. जस्ट चिअर अप. गुड नाईट. गुड नाईट. आणि हो, उद्या तू फॉर्म भरून पाठवतोस. काय म्हणाला रे मोहन? काय नाही. काही नाही. काय नाही म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना, तसं तू काय बोलणार नाही. काय माझा चांगला मित्र आहे तो. पण त्यांनी काही आश्चर्य दाखवलं नाही, राग नाही व्यक्त केला. म्हणजे हे सांगितल्यानंतर त्याला कदाचित वाटले असेल, पण कसं सांगायचं हे त्याला कळलं नसेल. पहिल्यापासून असाच आहे तो. आणि काय हे ऐकल्यानंतर काय बोलणार ना तो. हो तेही झालंच. मी उद्या मोहनला संध्याकाळी बोलवलंय कैवल्यला घेऊन. उद्याच्या उद्या सगळ्या गोष्टी फायनल करून टाकू आपण. अरे पण उद्याचा दिवस बघितलायस ना. नेमकी अमावास्या असायची आणि नको ते दुर्भाग्य. आणखी कशी अशी अंधश्रद्धा बाळगतेस ग? नाही अरे मी तशी. पण तुला सांगू, त्या दिवसापासून मला सारखं असं वाटतं नक्की काहीतरी वेगळी शक्ती आहे. त्या दिवशी सुद्धा बघ ना, मला सकाळपासून कसं तरीच होत होतं. म्हणून तर कैवल्यला मी किती वेळ थांबवून धरला होता. जाऊ दे आता. आपण दरवेळी तिला सांगतो की माणसाने पुढे बघावं आणि आपण मागे वळून बघतोय सतत. मला सुद्धा कळतंय ती किती सहन करते ते. मग आता पुढे काय? पुढे काय, मोहन येण्या अगोदर आपल्याला मुक्ताशी बोलून घ्यावं लागेल.
तू नको काळजी करू, मी बोलेन तिच्याशी. आणि तिने आपल्याला सांगितलंय ती आपलं ऐकेल. तू असं म्हणू नको. मला उगाच असं वाटायला लागतं की आपण तिची जबाबदारी टाळतोय म्हणून. पण तसं नाही आहे, तुलाही माहिती आहे. आणि आपण जे काही करतोय ते तिच्या भल्यासाठीच करतोय ना. हो, पण प्लीज तू त्याला समजावून सांग. म्हणा तुझा बाप तुझी जबाबदारी टाळत नाहीये आणि हे मी नाही बोलू शकणार तिच्याशी. बोलशील ना तू? नाही, मी तुमच्या बोर्डाकडे तक्रार केली होती. हो, तुमचे ते जुने ऑफिसर, हो त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की तुम्ही या कंपनीजवर ॲक्शन घ्या. हो, त्या रिपोर्टची कॉपी आहे ना माझ्याकडे. ऑफकोर्स आहे माझ्याकडे. नाही, पण तुम्ही तेव्हाच जर ॲक्शन घेतली असती तर मला ही लिटिगेशन फाईल करायची गरजच पडली नसती ना. हां, हो, बरं. नाही, तुम्ही या, केव्हाही या. ओके, बाय. खिशात सापडलंय आशिषच्या. अहो काय तुम्ही खडसा वाहन त्याला. आत्ता कुठे नोकरीला लागलाय, अजून पहिला पगार सुद्धा नाहीये हातात. तुम्ही नुसतं हुहू करत बसणार आहात का काही बोलणार आहात त्याला? काय बोलू? मुलगा कमवायला लागल्यानंतर बापाचं ऐकतो का? तुम्ही वेळेवर बोला ना त्याला, नाहीतर तो हाताबाहेर जाईल. ठीक आहे, पाठवून दे त्याला. आणि हे बघा, चांगलं खडसावून विचारा त्याला. पाठवते मी. बोलावलं बसा. घरी कसा, कॉलेजला नाही गेलास? बाबा प्लीज पुन्हा ते सगळं. एक मिनिट, मी कसली सुरुवात करत नाहीये. आशिष, तुम्हाला म्हणाला होतास मी कॉलेज सांभाळून नोकरी करीन. कित्येक दिवस मी पाहतोय तू कॉलेजमध्ये जातच नाहीयेस. तुझ्या पैशांची या घराला गरज नाहीये. 1 महिना झाला तुला नोकरी करून. तुझ्या खिशात लायटर आणि सिगरेटचं पाकिट. काय अर्थ काय याचा? नाही हे बघा, ऍक्च्युली हे माझ्या मित्राचं आहे. वेगळं कारण सांग, वेगळा विचार कर आणि सांग. आपण जे करतो ना त्याचा स्वीकार करण्याची हिंमत जर नसेल ना तर ती गोष्ट करू नये. हे बघा आशिष, मी तुला अजूनही नोकरीला जाण्यापासून अडवलेलं नाही. बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ स्टडीज. लक्षात ठेवायचं. आपण नमस्कार, मी नंदिनी, मुक्ताची टीचर. आज आठवण झाली तुम्हाला? आय एम सॉरी, पण मला कालच कळलं. त्या दिवशीपासून मी सुट्टीवरच होते. कालच रिझ्यूम झाले. खूप छान बोलली मुक्ता त्या दिवशी. मस्त ट्रॉफी जिंकली. नेमका त्याच वेळी ॲक्सिडेंट झाला. हो,
पण तिला खूप जास्त लागलं नाही, यातच सगळं मिळालं ना. मुक्ता, मुक्ता अगं बाळा, शांत हो बघू. तुम्ही बसा, मी आले. छान आहे ना तू मुक्ता, आता शांत हो. मला सांग, तू कॉलेजला कधी येणार आहेस? काय आहे मुक्ता? अगं अपघात कोणताही असो, पण त्याला तोंड धुवून त्यातून बाहेर येण्यात शहाणपण आहे ना. आणि तू सारखी त्यातच अडकून राहिलीस तर तुझ्या घरच्यांना किती त्रास होईल. एक सांगू बाळा, जरा स्वतःचा विचार सोडून आजूबाजूला बघायला शिक. तुला मार्ग आपोआप सापडेल. तू खूप शहाणी आहेस, समजूतदार आहेस. ऐकशील ना माझं? हॅलो, हां बोला. एक मिनिट. गौरी, काय? आकडा लागला बहुतेक. हॅलो, हां बोला. हो, नाही मी तुम्हाला नाही सांगू शकत. हे बघा, असं स्पष्टपणे आम्ही सांगितलं होतं की ज्यांना ट्रॉफी मिळेल त्यांनी इथे संपर्क करावा. मग मी काय सांगू? विश्वास नव्हता तर मग फोन कशाला केला तुम्ही? हां, मग आधी ट्रॉफी शोधा आणि मग या. काय झालं? प्रश्न त्यांनी विचारायचे की मी त्यांना विचारायचे? अगं, पण त्याच्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? त्यांनाही अधिकार आहे प्रश्न विचारायचा. अधिकार गेला चुलीत. म्हणजे तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे काय? तू फार चिडतेस यार. ए प्लीज, आईसारखं बोलू नकोस तू आता. काय काय म्हणजे? आई सारखे म्हणत असते, मुलीने फक्त बापाचा राग उचललाय. बरोबर आहे. Oh, thank you so much. नाही हो, हे यश काही आमच्या एकट्याचं नाही आहे. आमची दोन्ही मुलं, आमचे सगळे सहकारी यांचं पण आहे. अच्छा, हां, तुम्ही एक काम कराल, तुम्ही आमच्या निर्मलाला फोन करा, कारण माझं सगळं वेळापत्रक तीच ठरवते ना. हो, ती नक्की वेळ काढून देईल तुम्हाला. हो चालेल. हो, थँक्यू. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स मा. थँक्यू. वाचलं तुम्ही? हो, म्हणजे काय मा, ह्या वर्षीची बेस्ट वुमन ऑन्ट्राप्रिनर म्हणून तुमची निवड झाली आहे. आत्ताच विक्रीकडनं पण फोन आला होता. अच्छा, त्यांना आपल्या फॅमिलीवर एक फीचर करायचं आहे आणि एक इंटरव्ह्यू पण हवा आहे म्हणे. अरे वा, चांगलं आहे की मग. आणि पद्माकर कुठे आहेत? येतोय. मा, मी काय म्हणत होतो. या, अरे तू बस. आजीनेच बोलवलं होतं मला. विनी, आपण 2 नॅचरल ड्रिंक्स लॉन्च करतोय. त्याच्या जाहिरातीसाठी एक मोहीम राबवायची. एकदम टॉप प्रोफेशनल्स कडून हे काम आपल्याला करवून घ्यायचंय. काय, कशी काय वाटली आयडिया? छान आहे. त्याच्यासाठी आपल्याला चांगले चेहरे लागणार आहेत. तुला मॉडेलिंगची आवड आहे म्हणून विचारावं असं वाटतं. आवडेल तुला हे काम करायला? अरे वा मा, असं काय करताय? का नसेल इंटरेस्ट तुला? नक्की आहे इंटरेस्ट तुला. काय? पप्पा, मी निघते. मी नंतर सांगते तुम्हाला. बसा. विचार करू दे तिला.
पद्माकर येतातच आहेत ना. बस. मुक्ता तर काहीच बोलत नाहीये. निदान तुम्ही तरी तुमच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी मला सांगा. त्या रात्री स्पर्धेवरनं ती निघाली. खरं तर रिक्षानीच येत होती. मध्येच वाटेत रिक्षा बंद पडली. तिलाही कळेना काय करावं. दुसरी रिक्षा बघायला म्हणून ती रस्त्यातून एकटीच चालली होती. ॲक्च्युली त्या रस्त्यावर नेहमी सामसूम असते. मी मागे मुक्ताला बोललो पण होतो त्या रस्त्याने जाऊ नकोस म्हणून. आता त्यावेळेला ती तरी काय करणार ना. रिक्षा बघत बघत एकटीच चालली होती रस्त्याने आणि मध्येच तिला एक गाडी दिसली. असा पांढरा रंग असावा, हो ना ग. गाडीमध्ये कोण होतं काय होतं तिनेही बघितलं नाही. ती सरळ पुढे जात होती आपल्या रस्त्याने. तोपर्यंत अचानक कोणीतरी मागणं तिचे डोळे बंद केले आणि तिला खेचून एकदम गाडीत घेतली. गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला. गाडी सुरू झाली. पुढे काय झालं तिला सुद्धा नीट आठवत नाहीये. पण एवढं नक्की की कोणीतरी तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. तिला अचानक गाडीतून बाहेर ढकलून देण्यात आलं. रस्त्यावर फेकली गेली ती. रात्री मी खूप उशिराने नंतर आली नाही म्हणून शोधायला बाहेर पडले तर रिक्षातून जाताना पाहिलं तर रस्त्यात पडलेली दिसली मला. तशीच उचलून मी तिला घेऊन घरी आले. गाडीच्या रंगा व्यतिरिक्त अजून माहिती देऊ शकते का ती? म्हणजे गाडी कोण चालवत होतं, त्यांचं काही बोलणं, आवाज, असं काही? गोवर्धन, असं काहीच नाहीये की जिथून आपण टेक ऑफ करू शकू. म्हणजे अशी एखादी वस्तू किंवा रुमाल म्हणा किंवा असं काही. हे बटन त्या दिवशी मुक्ताच्या मुठीत होतं.